पुढचा श्लोक वाच. हां चाल वाचू. हां. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. त्या पहिल्या ओळीत बघ असं नाही म्हटलंय की आपण देवाच्या सानिध्यात आहोत, असं म्हटलं की देव आपल्या सानिध्यात आहे, तो आपल्या आजूबाजूला आहे. तर मला आठवलं यार, लहान असताना जेव्हा अशा शाळेत किंवा होतो कॉलेजमध्ये वगैरे आणि मित्रांसोबत असायचो आणि मग मंदिर वगैरे आलं की शिव्या नका देऊ, इथे देऊळ आहे समोर. मग तेच आहे की ह्यांनी इथे काय सांगितलं की देव सगळीकडेच आहे आणि ते सदा सर्वदा म्हणजे सतत आहे. मग जर सतत तो तुझ्यासोबत आहे तर मग तसाच वाग, सतत तसा वाग की तू देवळात असल्यावर वागत असशील. हां, याचा अर्थ एक आपल्या मनातली कल्पना, एक राल्फ वॉल्डो इमर्सन नाव आहे कदाचित त्याचं, ज्याने म्हटलं होतं की ट्रॅव्हलिंग इज अ फूल्स पॅराडाईज. हो, राल्फ वॉल्डो इमर्सनने म्हटलं होतं. काय म्हणाला तो असं? ट्रॅव्हलिंग इज अ फूल्स पॅराडाईज. अवर फर्स्ट जर्नीज डिस्कवर टू अस द इनडिफरन्स ऑफ प्लेसेस. At home, I dream that at Naples, at Rome, I can be intoxicated with beauty and lose my sadness. I pack my trunk, embrace my friends, embark on the sea, and at last wake up in Naples, and there beside me is the stern fact, the sad self, unrelenting, identical, that I fled from. I seek the Vatican and the palaces. I affect to be intoxicated with sights and suggestions. But I am not intoxicated. My giant goes with me wherever I go. स्वतःच्या बरोबर आहे. आणि तुझ्यासारखी लोक जी तिकडे आली आहेत की ज्यांना फ्रेश व्हायचे. हो, मग लोक स्वतःपासून पळायला किंवा स्वतःच्या समस्यांपासून, प्रश्नांपासून पळायला म्हणून जर प्रवास करत असतील, म्हणून त्याने म्हटलं की ट्रॅव्हलिंग इज अ फूल्स पॅराडाईज. फूल्स पॅराडाईज याचा अर्थ जो निर्बुद्धपणे प्रवास करतोय त्याच्यासाठी प्रवास करणं स्वर्ग आहे. पण जो काय, माझी गेली ट्रिप अशीच होती, मी ते वाचलं देखील. निर्बुद्ध काय म्हणायचंय तुला? अशीच डायरेक्ट अशीच म्हणालास म्हणून अशीच म्हणजे उगाच की आपण जातोय तिकडे. हां, बघ असं ते ज्याने माखून दिलेली त्याने अशीच दिलेली की फक्त त्या गोष्टी बघतोय. हां, करून कळलं रे ह्याला काय उपयोग नाही. म्हणजे तू एक तुझ्या आयुष्यातून पळायला एक पळवाट म्हणून तुला वाटतं की आपण फिरून आल्यावर आपल्याला बरं वाटेल, पण तू तिथे जाऊन अजून थकतोस आणि तू आल्यावर अजून थकलेला असतोस आणि तुझं जे काम जे बाकी राहिले ते अजून वाढलेलं असतं. आपल्याला त्रास होतो त्याचा. तुला वाटेल की अरे मी फिरायला जाईन आणि फ्रेश होईन, पण त्याच्या उलट होतं, तू अजून थकतोस. पण मग इथे जे आहे सदा सर्वदा देव सन्निध आहे, तर त्यामागे हा विचार हाच आहे की नुसता फक्त देव नाही आहे, एका अर्थी विवेक तुझ्याजवळ असतो. जो निर्बुद्धपणे प्रवास करतो त्याच्यासाठी प्रवास करणं स्वर्ग का आहे? कारण याचा अर्थ तो डोकं बाजूला ठेवून जर प्रवास केला तर मजा मारू शकतो माणूस. पण तुझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न, समस्या आणि तुझ्या पुढ्यातली आव्हानं ही सगळी तुझ्या घरात, तुझ्या वातावरणात असतोस तिथे तुला ती जाणवत असतात. आणि आपल्याला वाटतं की मी एकदा इथून बाहेर पडलो की मला बरं वाटेल. तू पळायला बघतोस. हां, तू पळायला बघतोस, पण तू किती लांब पळालास तरी तुझ्या डोक्यात ते राहतं. याचा अर्थ तुझा विवेक तुला सतत खुणावत राहतो की तू जिथे जातोयस तिथे ते नाही आहे, तू जिथून पळतोयस तिथेच त्यावर तुला तोडगा काढायचा आहे. हां, बरोबर. हे रिलेट होतं. कारण बघ आता काय होतं की खूप लोक, आता जर मी तर इथे आजूबाजूलाच गेलेलो, एवढा खर्चही केला नाही, पण लोक हे मी विचार केला की लोक करतात, दर वर्षाला ट्रिप करत असतात, परदेशात जातात किंवा काही. मग ते करतात काय की तो एक महिना पण नाही म्हणता येणार, किती 15-20 दिवस 15-20 दिवस ते लोक आपल्या आयुष्यातून पळ काढतात, काहीतरी बघतात आणि मग ते परत येऊन तीच गोष्ट करतात जी त्यांना आवडत नसते. आणि हे सतत चालू असतं आणि काळजीत खूप लोकांच्या बाबतीत आहे, माझ्या मित्रांमध्ये तरी आहेत. तू जे फ्रेश होण्याबद्दल म्हणालास ना की आपण या विचाराने जातो की मी थोडा, मला ब्रेक हवा आहे, मी थोडा फ्रेश होऊन परत येईन. माझ्या बाबतीत असं मला त्या बाबतीत एक जाणीव झालेली ती ही की मी माझा रोजच्या दिनक्रमाला कंटाळलो आहे म्हणून मी बाहेर जाऊन आलो आणि मी फ्रेश होऊन वगैरे आलो. त्याने होतं हे की माझं इंजिन बंद पडतं, थंड पडतं. तू काम करायला घेत नाही. हां, म्हणजे मी रोज जर मी काम करायची मला सवय आहे रोजची आणि मी त्यात 15 दिवस ब्रेक घेतला आणि त्या 15 दिवसात मी अजिबात काम केलं नाही आणि मी जाऊन परत आलो, आता 16वा दिवस आहे, आता मला परत कामावर यायचं आहे, अजिबात इच्छा होत नाही. तर मग स्वतःला परत सांगावं लागतं की अरे आता संपलंय, संपली सुट्टी, कामाला लाग. मग पहिले 2-3 दिवस आपले बेकार जातात या विचाराने की अरे यार आता काम करावं लागतंय.
मला वाटतं की ह्याच्यावर तोडगा तू झालं हां, म्हणजे त्याचा देवाशी संबंध इकडे असा लावायचा. कारण हे सगळी आपण उदाहरणं दिली ती या अर्थानं. अगदी राल्फ वॉल्डो इमर्सनबद्दल जे सांगितलं, तो म्हणाला माय जायंट गोज वेरेवर आय गो, तर गोज विथ मी वेरेवर आय गो. तर त्याचा संबंध असा की एका अर्थी तो आपल्या मनातला असा आवाज आहे जो आपल्याला सारखं सांगत असतो की तू जे बरोबरच वागलं पाहिजेस सतत. आणि मग आपल्याला माहिती असतं की आपण 4 गोष्टी तरी चुकीच्या करत असतो आयुष्यात जगताना नेहमी. त्या जेवढ्या आपण लांब पळू तेवढी त्याची जाणीव आपल्याला जास्त होते. उलट तिकडे गेल्यावर कळते की आपण जे काम करतोय जर आवडत नसेल आपल्याला तर हे नाही करायचं आहे आपल्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं, करायला आवडेल. आणि जिथे तुला ब्रेक म्हणजे तुला असं वाटणार नाही की मी ब्रेक घेतला पाहिजे. पण थोडक्यात असं नाही आहे की प्रवास करू नये. प्रवास केल्याने आपल्याला फ्रेश वाटेल याची खात्री नाही. प्रवास करायला हवा, नवीन अनुभव येतो, न्यूरोप्लास्टिसिटीसाठी चांगलं असतं. पण ते त्यातून जे शिकायला मिळेल त्याने आपलं आयुष्य बदलू शकतं, त्याने आपला दृष्टिकोन बदलू शकतो. कारण आपण नवीन ठिकाणी जातो, नवीन जागा पाहतो, तिथलं आयुष्य कसं आहे पाहतो. जर आपण जिथे जगतो त्यापेक्षा तिथलं आयुष्य जास्त खडतर असेल तर आपल्याला आपल्या आयुष्याची किंमत कळते. जर आपण बाहेर गेलो आणि आपण पाहिलं की तिथलं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त सुखकर आहे, चांगलं आहे, तर मग आपल्याला प्रश्न पडतो की अरेच्छा आपण आपल्या आयुष्यात असे का जगतोय. मग आपण जर डोळसपणे पाहिलं की इथली माणसं असं वेगळं काय करतायत ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर होतं आहे, तर मग ते आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. घरी आल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या 4 लोकांना सांगतो की अरे बाबा तिथे ना असं जगतात, तिथे ना असं जगतात. मग अर्थातच आपल्याकडे आता विशेषतः आपलं असं होतं की आपण भारतात राहतो, भारतापलीकडे भारताबाहेर जाऊन कुठे फिरून आलो की पहिलं आपली प्रतिक्रिया असते तिथे किती स्वच्छ आहे, तिथे वाहतुकीचे नियम किती पाळतात, अमुक आहे तमुक आहे. मग हे आपण बाकीच्यांना सांगितलं की अर्थातच त्यांची प्रतिक्रिया ही असणार की अरे जरा फिरून आला तर लगेच भारताला नावं ठेवायला लागला. नाही पण हे हल्ली बोलत नाहीत. मला वाटतं आता सोशल मीडियावरती मला आता ते दिसतंय किंवा अल्गोरिदममुळे दिसतंय की माहीत नाही, पण सतत जास्त येतात की भारतात सिविक सेन्स नाही आहे, सिविक सेन्स नाही. तर हे आपल्याला खूप आधीपासून माहिती होतं, पण आता लोक कधी ते शूट करून टाकायला लागले असतील व्हिडिओ. कारण लोकांना ही जाणीव आहे. तू जसं मागे आपण डिस्कस केलं की कचरा करणारे लोक कमी आहेत, मुळात करणाऱ्यांपेक्षा टक्केवारीत. फक्त ते बोलत नव्हते तर ते आता व्हिडिओ शूट करायला लागले, असं आपण गृहीत धरू शकतो की ते व्हिडिओ शूट करून तरी टाकतात. ते तिकडे त्या माणसाला झापत नसतील. तो एक परिणाम जो व्हायला सुरुवात आहे. झापणारे पण बरेच आहेत आणि बोलणारे पण बरेच आहेत आणि आपल्यापेक्षा कितीतरी जास्त चांगलं काम करणारे पण बरेच आहेत. आपण काम काही करत नाही, आपण म्हणजे कचरा करत नाही एवढं. आपण जे कमीत कमी करायला हवं, किमान जसं माणसानं वागायला हवं, राहायला हवं, तसे आपण राहतो. की जर सद विवेक बुद्धी वापरून तुला चांगलं करता येत नसेल तर वाईट कसं करू नको, निदान निर्विकार राहा. तर तसे आपण जगतोय आणि चांगले करणारे चिकार आहेत. तर आपण एकच करू शकतो की आपण आपल्या उदाहरणातून लोकांना दाखवून देऊ शकतो की असं राहण्याचे फायदे काय आहेत. तर आपण बाहेर गेलो, बाहेर जाऊन 4 गोष्टी शिकलो चांगल्या ठिकाणी. आता तो नेपल्स वगैरे सांगत होता की चांगल्या मस्त ठिकाणी जाऊन राहिलो. मी कितीही चांगल्या ठिकाणी जाऊन राहिलो तर तिथे गेल्यावर मला पहिला प्रश्न हा पडतो, पहिला नसेल पण वा छान आहे, किती मस्त आहे, एकदम विस्मयचकित वगैरे झालो, ठीक आहे. पण पहिला मग पुढचा प्रश्न हा येतो की इथे जे जे चांगलं आहे ते मी राहतो तिथे चांगलं का, ते सगळं तिथे का नाही, कुठल्या गोष्टी आहेत ज्यामुळे ते तिथे येऊ शकत नाही. मग मी जिथे राहतोय तो परिसर बदलू शकतो का यावर एक विचार होतो, किंवा मी स्वतः चुकीच्या ठिकाणी राहतोय का यावर वेगळा विचार होतो. मग त्यामुळे आपल्याला विचार करायला भाग पाडतो. तर सदा सर्वदा देव सन्निध आहे याचा अर्थच असा की आपण काहीही केलं, कुठेही गेलो, कुठेही राहिलो, म्हणजे काहीही करत असलो तरी आपल्या मनात तो एक आवाज सतत आहे जो आपल्याला खुणावत राहील की बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे. कारण नसला तो असला पाहिजे. म्हणजे जर समज आता कोण देवाला घाबरत असेल तर ते त्याच्यासाठी की देव सान्निध्य आहे, सतत आहे, तुझ्या सान्निध्यात, तसा वाघ. इथे देव हा विवेकाच्या अर्थानेच म्हणजे कॉन्शन्स या दृष्टीनेच अभिप्रेत असावा असा माझा विचार आहे. कारण तू समजा आता आपल्याला उगाच दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा हा विचार आपल्या डोक्यात असतो म्हणून आपण नीट जगतो. समजा आपल्या अंगात मस्ती आहे आणि आपण एका बाकावर बसलो आहे आणि मस्ती आहे, असं आक्रमकपणे आपल्याला कुठेतरी आपली शक्ती दाखवून द्यायची आहे, इंगा दाखवायचा आहे. आणि आपल्या समोरून एक मुंगी आली, मुंगी चालत आली आणि आपल्याला दिसली, किंवा एखादा कोळी आला
तर आपण पायाने त्याला तुडवू शकतो सहज. आणि जर आपल्या अंगात डोक्यात मस्ती आहे तर आपण अजिबात विचार न करता, परिणामांचा विचार न करता त्याला चेचून टाकू शकतो. त्याच्या जागी थोडं झुरळ आलं मुंगीच्या जागी, आणि आपल्या डोक्यात मस्ती तेवढीच आहे, पण त्या झुरळाला पंख असले तर हा विचार डोक्यात येऊ शकतो. आणि तरीसुद्धा एखाद्याच्या अंगात मस्ती आहे म्हणून तो त्याला चेचेल समजा. पण तसा एखादा उंदीर किंवा घूस आली समोरून, म्हणजे प्राणी तर मोठा मोठा, हां, जसजसं प्राणी मोठा होत जाईल तसतसं आपल्या मनात भीती निर्माण होत जाते की अरे, जर मी या प्राण्याशी पंगा घेतला, जर मी जिथे नडायला नको तिथे नडायला गेलो तर त्याचा माझ्यावर परिणाम काय होईल याचा आपण विचार करायला लागतो. तो अगदी व्यक्तपणे विचार करत असो की नाही, अरे जर मी आत्ता उंदराला या चेचलं तर काय होईल, एवढा सरळ सरळ विचार करेल माणूस असं नाही. पण एक प्रतिक्रिया उमटते मनात, आणि अशी आपल्याला परिणामांची सतत भीती असते. त्यामुळे आपण स्वतःला आटोक्यात ठेवू शकतो बऱ्याचदा. तुझं असं तर चिकारदा झालेलं असेलच ना, माझं तर खूपदा झालं आहे की रस्त्यातनं जात असताना अनेक प्रकारच्या इच्छा मनात निर्माण होतात की अरे याच्या कानफडात मारली पाहिजे, याला तोडवला पाहिजे, हा असा का वागतोय, तो तसा का वागतोय, त्याला अक्कल नाही का. गाडी चालवताना खूप होतं, रस्त्यातनं चालताना सुद्धा खूप होतं. कुठं नाही, तू जे गोष्टी करत नसतो ते गोष्ट करतो. थोडक्यात जगात तू कुठेही बाहेर पडलास, वावरायला लागलास जगात, की इतर लोकांशी जेव्हा संबंध येतो तुझा, तेव्हा असे विचार मनात येतात, असे मोह निर्माण होतात मनात. आणि मग आपण मनात नंतर कल्पना राहतो असा त्याला बळावला असताना जर इकडे नसता तर वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात आपण त्यातलं काही करत नाही. आणि त्यातलं काही करत नाही त्यामागचं कारण हेच असतं की आपल्याला माहिती असतं की ते करणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे. पण तो विचार मनात कशामुळे येतो, त्यासाठी जे घटक असतात आपल्याला आटोक्यात ठेवणारे. जर तुला समजा फ्री हँड दिला, तुझ्याकडे समजा भरपूर ताकद आहे, आणि तुला सांगितलं तू जा कोणालाही मार, काही कर, कोणालाही तुडव, कोणी प्रतिकार करणार नाही, तुला काही होणार नाही, तुला कोणी अटक करणार नाही, फासावर चढणार नाही, तुझ्याकडे पूर्ण स्वातंत्र्य आहे, हवं त्याला मारा, तू मारत सुटला असतास. आणि मग हे स्वातंत्र्य जेवढ्या लोकांना मिळेल तेवढे ते सगळे आचरणात आणत सुटले असते. आणि तू पहिल्या दिवशी कितीही विचार केलास की मी शहाणा माणूस आहे, मी माझ्या ताकदीचा नीट वापर करेन, तरीसुद्धा जेवढी जास्त ती अनिर्बंध ताकद तुझ्याकडे येईल तेवढा तू तिचा गैरवापर करण्याची शक्यता वाढत जाईल. सध्या पॉवर करप्ट करते, बरोबर. हां, पण ती पॉवर डझंट, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, हे वाक्य मला खरं तर पटत नाही. कारण ज्या माणसाकडे ॲब्सोल्यूट पॉवर आहे तो एवढा पॉवरफुल आहे की त्याला फरकच पडत नाही. याचा अर्थ असा, ॲब्सोल्यूट पॉवर आहे याचा अर्थ असा की त्याला नको त्या गोष्टी करण्याचा मोह सुद्धा होणार नाही. नको त्या गोष्टी करण्याचा मोह हा अशक्तपणा आहे. आणि तो जर माणसात असेल तर याचा अर्थ तो ॲब्सोल्युटली पॉवरफुल, निश्शेष शक्तिशाली नाही आहे. तो काहीतरी उरलं आहे त्याच्याकडे, ज्याचा त्याच्याकडे अभाव आहे. बरोबर. माग आपण ते डिस्कशन केलेलं की क्रूरता हे म्हणजे काय म्हणतात, जिथे शक्ती नसते तिथे क्रूरता असते, म्हणजे जो माणूस कमकुवत असतो. हां, क्रौर्य असं नाही फक्त, म्हणजे कुठे तू तुझ्या शक्तीचा जर दुरुपयोग करत असशील तर तू दुरुपयोग करण्यामागे तुझा जो विचार आहे तो कमकुवत भावनेतून आलेला आहे. कारण तू विचार नीट करू शकला नाहीस, हा तुझ्यातला अभाव आहे. बरोबर. ते एक चाणक्याचं वाक्य आहे ना की जनतेचा राजावर अंकुश असावा आणि राजाचा स्वतःवरती. म्हणजे कारण मग तू आता जसं मी मागे एक बोललेलो गेल्या व्हिडिओमध्येच की मोदींना बघितलं की गोड काय खात नव्हते. हां, तर ते त्यांचं असेल की स्वतःवरती कंट्रोल. आणि मला वाटतं प्रत्येक माणसाचं असेल. मी कधी कधी विचार करतो की राजकारणी लोक जिंकून आले तरी कधी कधी बस मिरवणुकांमध्ये वगैरे ते नाचत नाही, असे वाकडे तिकडे वेडे वाकडे, म्हणजे स्वतःवरती ते कंट्रोल करतात की नाही तुला नाचायचं नाही, तुझी प्रतिमा जपायची आहे. जे व्यवस्थित राजकारणी असतात ते नुसते हसतात, हो हो हे तर फक्त सुरुवात आहे, अजून पुढे खूप जायचं आहे आपल्याला वगैरे वगैरे म्हणतात. आणि त्यांना हे सुद्धा माहिती असतं की भले त्यांना मनातल्या मनात ते पटत नसेल, बाकी ज्यांचा ढोल ताशागिरी असेल नसेल माहीत नाही आपल्याला, पण समजा एखादा राजकारणी असेल, त्याला माहिती आहे की हे जे कार्यकर्ते आपले वेडेचाळे करतायत जिंकण्याच्या उन्मादात. आता काही जण तशी घोषणा पण करतात की उन्माद करायचा नाही आपल्याला, नीट जबाबदारीने वागायचं. पण त्यातही काही जण तोल साधतात
की लोकांना थोडंसं करू दे काय ते, नाहीतर अगदीच त्यांना थोडा जल्लोष करता यायला हवा. जो झाला ठीक आहे चला आता कामाला लागा पुरे, हे सांगता यायला हवं. हे जो चांगला नेता आहे तो सांगू शकतो. हां, मग माझा मुद्दा हा होता की जेवढा तुझा स्वतःवर जास्ती कंट्रोल असतो तेवढा ते जास्ती वरती जातात लोक. बरोबर. हां, कारण त्यांच्याकडे आता ॲप्स्टीन फाईल्स वगैरे काय काय आलं, म्हणजे या लोकांचा स्वतःवर ताबा नव्हता ना, म्हणूनच या गोष्टी झाल्या की तिथे ते कमकुवत ठरले. मग त्यामुळे होतं असं की तुला ती प्रलोभनं जास्त खुणावत राहतात या विचाराने की मला परिणामांची भीती नाही, कारण आता माझ्याकडे ठराविक प्रकारची शक्ती आहे तर मी त्या शक्तीचा दुरुपयोग करून यातनं सुटू शकतो. हा विचार जेव्हा मनात येतो, तो विचार मनात येणंच कमकुवतपणाचं लक्षण आहे. पण त्या कमकुवतपणाचं स्वरूप वेगळं आहे. बरोबर. माझ्या अंगात माझं शरीर खूप ताकदवान असेल, मी सुपरमॅन असेल, तर मला कोणी मला माझ्या डोळ्यावर गोळी बसली तरी सुद्धा ती गोळी पडेल एवढं जर असेल तर मी फक्त शारीरिकदृष्ट्या शक्तिशाली आहे. बरोबर. माझी ही शक्ती वापरून मी कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला जो निष्पाप आहे त्याला जर त्रास देत असेल तर ती त्रास दुसऱ्याला द्यायचा मोह मला होणं, बरोबर, ही माझ्यातली कमतरता आहे. सुपरमॅन ठार मारत नसतो ना कोणाला, तो असं काय नाही. त्याचे जे शत्रू आहेत त्यांना तो पकडत असतो. ते बहुतेक सुपर हिरो तसेच दाखवतात की ते मुद्दामून कोणाला मारायला जात नाहीत, कारण मुळात ते पण असतं की त्यांना त्याची गरज वाटत नसेल. आता तू जर असा असशील की माझा शत्रू माझ्या जीवावर उठलाय किंवा माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठलाय, तर तो शत्रू जितक्या लवकर मरेल तितकं बरं, आणि मग जर मला मारावं लागलं तर मी मारेन असं होईल ना. पण शेवटी तेच आहे की नाईलाज म्हणून विलनला तो जेव्हा मारतो, सुपरमॅन बॅटमॅन जो कोण असेल तो, तेव्हा अगदी त्या जाऊ द्या आपण आता कल्पनेत शिरतो, बऱ्याच गोष्टीत शिरतो आपण. तर हे झालं पहिलं वाक्य. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. अल्पधारिष्ट पाहे याचा अर्थ तो आपल्याकडनं फार थोडी अपेक्षा ठेवतो की जरा संयम बाळग, थोडा धीर धर. कारण याचा अर्थ असा की त्यावेळी आपण थोडा धीर धरण्याची गरज असते. आपलं होतं काय की एखाद्या वेळी आपला मूड खराब होतो आणि आपल्याला वाटतं यार माझं आयुष्य बेकार आहे, पण तो फक्त दिवस बेकार असतो किंवा बऱ्याचदा तो दिवस पण नाही, तो फक्त ते दिवसातले काही क्षण बेकार असतात. तर ते स्वतःला फक्त ते काही क्षण तू धीर धर स्वतःवर, ही अपेक्षा आपला विवेक आपल्याकडनं ठेवत असतो की शांत राहा. मी असा एक विचार केला, म्हणजे आपण ते ब्रह्माचं उदाहरण देत असतात बघ व्हिडिओ वगैरे असं यूट्यूबवरती, की ब्रह्माचं आयुष्य वेगळं आहे आपल्यापेक्षा, किंवा त्याचा घड्याळ वेगळं आहे. काय 1 मिनिटं म्हणजे त्याची 1,00,000, आपली 1,00,000 वर्ष वगैरे असं काय काय. विचार करतो की अरे मग त्याच्यासाठी जर देव पकडला आपण असा कोणता आकाशात असलेला, तर मग त्याच्यासाठी काही क्षण हे आपलं अख्खं आयुष्य होऊ शकतं. हे आहे ना अल्पधारिष्ट, थोडा वेळ थांब. अच्छा, थोडा वेळ थांब, त्याच्यासाठी थोडा वेळच आहे, त्याच्यासाठी तुझं आयुष्य निघेल किंवा तुझे 10,000 तास. बरोबर. हे जे मी प्राध्यापक KV बेलसरे यांचं मी पुस्तक वाचतोय, मानाचे श्लोक समजून घेण्यासाठी, तर त्यातही लिहिलेलं असंच आहे की भगवंताचे जे अल्प असते ते आपल्याला भारी पडते असे सामान्य भक्त म्हणतात. म्हणून मला मनात विचार आला की तुला कधी कधी अशी गोष्ट हवी असते पण ती तेव्हा मिळत नाही, कारण तुला कष्ट खूप करायला लागतात. मग ते थोडक्यात आपला विवेक आपल्याकडनं जी मागणी करत असतो, म्हणत असतो की अरे तू या क्षणी खूप जास्त धीर धरायला हवास, या क्षणी तू शांत राहायला हवास. शांतच दरवेळेला असं नाही, या क्षणी तू ही कृती करायला हवीस, किंवा या क्षणी तुला जी कृती करण्याचा मोह होतोय ती नको करूस, कारण तुला माहिती आहे त्याचा परिणाम काय होईल, कृती आणि अकृती दोघांचाही. तर तो धीर धरणं, ते स्वतःला सांगणं आणि त्याबाबत सतत सावध राहणं, कारण बऱ्याचदा आपल्याला तो त्रास सहन करायचा नसतो म्हणून आपलं डोकं बधीर करून घेतो. एस्केपिझम म्हणतात. तो मगाशी प्रवासाबद्दल पण होतं, ते तेच आहे की तू तुझ्या आहे त्या परिस्थितीतून स्थितीतून थोडा बाहेर पड. काही वेळेला ते अगदीच गरजेचं असतं टोकाच्या आपण स्थितीत असलो तर, की ब्रेक खरोखर आपल्याला हवा असतो. पण बहुतेक वेळा आपण फक्त स्वतःचं डोकं बधीर करून घेतो आणि त्यामुळे ज्या परिस्थितीत अडकलेलो आहोत, बहुतेक वेळा म्हणतो खरं तर नेहमीच आपण स्वतःचं डोकं बधीर करून घेतो, पण म्हणून आपण ज्या परिस्थितीत अडकलेलो आहोत त्या परिस्थितीवर उपाय निघत नाही. आपण फक्त डोक्याने बधीर होतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तशाच प्रकारचे अनुभव पुन्हा अनुभवायला आपण जगायला सुरुवात करतो. थोडक्यात रोजचं आपलं जगणं सारखं राहतं. त्यामुळे
त्या उलट जर आपण मेहनत घेत राहिलो, समजा तू हा विचार केलास की माझी आत्ताची परिस्थिती बरोबर नाही, या परिस्थितीतून मला बाहेर पडायचं आहे, त्याला जास्त मेहनत लागते ना. तू प्रवासाला जाणं सोपं आहे, तू 10,000-20,000 खर्च करून प्रवासाला जाणं सोपं आहे, किंवा तू टीव्ही लावणं सोपं आहे, किंवा तू इंस्टाग्रामवरती स्क्रील बघणं, हे सगळं रील बघणं, हे सगळं सोपं आहे. पण तुला पूर्णपणे काहीतरी बदलायचं असेल, तुझं जर आयुष्य तुला दिसतंय की हे बरोबर जात नाहीये, कंटाळलोय, तर ते पूर्ण चेंज करणं कठीण गोष्ट आहे खूप. आणि म्हणून आपण त्या दृष्टीने आपण मेहनत घेत राहतो. मग ते कसं आहे की तू थोडी अजून मेहनत घे, कधी ना कधी तुला फळ मिळेल त्यात. हां, मग ती त्या मेहनतीची, त्या धारिष्ट्याची आपल्याकडनं आपला विवेक अपेक्षा ठेवतो. बरोबर. मग तो विवेक, तो देव, त्याला आता यांनी देव म्हटलंय, आपण विवेक म्हणूया. तो विवेक सतत आपल्याबरोबर असतोच, कायमच. एक मनातला आवाज जो म्हणत असतो हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे आणि तू आत्ता चुकीचं वागतोयस, बरोबर कर, योग्य वळणावर जा. आणि मग तो आपल्याकडनं अपेक्षा ठेवत असतो, कारण त्या क्षणात ती अपेक्षा फार छोटी असते जर आपण नंतर विचार केला तर. बरोबर. आता आपल्यासाठी हे रेकॉर्ड करणे, आपले व्हिडिओ फक्त शनिवारी येऊन तुम्ही रेकॉर्ड करा, तर हे आपण आपल्याला सांगतो की रेकॉर्ड करत राहा. किंवा फक्त तेवढ्यापुरतं नाही, अगदी आत्ता आपण विचार करतो की अरे मी 10 वर्षांपूर्वी जरा जास्त अभ्यास केला असता तर, 20 वर्षांपूर्वी शाळेत लक्ष दिलं असतं. बरोबर. हा विचार आपण नंतर जेव्हा विचार करतो आपण त्या क्षणीचा, तेव्हा आपल्याला वाटतं सोपं होतं, आपण केलं नाही, आपण आळस केला. पण खरं तर सोपं होतं, का नाही केलं, असा आपण नंतर विचार करतो, नंतर पश्चात्ताप करतो. आपल्याला नंतर वाटतं की अरे ही स्थिती आपल्याला वाटली होती त्या क्षणात त्यापेक्षा खूप जास्त सोपी होती, आपण आपलं डोकं ताळ्यावर ठेवायची गरज होती. तर डोकं ताळ्यावर ठेवणं म्हणजे आपल्या विवेकाचा किंवा काही जणांसाठी आपल्या देवाचा सहवास ओळखणं. मी डॅरेन हार्डीचं द कंपाऊंड इफेक्ट हे पुस्तक वाचताना मला त्याने लिहिलेली एक गोष्ट फार फार अशी म्हणजे लक्षात राहिली आहे मनात आणि भावली मनाला, की तो म्हणाला की तुला कुठलीही गोष्ट फक्त त्या क्षणी त्याबद्दलची तुझी भावना जे काही घडत असेल त्या प्रत्येक क्षणात तुला फक्त तुझ्या भावनेविषयी सावध राहायची गरज आहे. एकदा तुला सावधपणे लक्षात आलं की तुझी त्या क्षणातली भावना काय आहे, तर त्या भावनेवर नियंत्रण मिळवणं फार सोपं होतं. तुला समजा कंटाळा आला आहे आणि तुला तुझ्यापुढे कामं पडलेत आणि तुला नाही करायचं आहे असं वाटतं आहे, त्यावेळी जर सावधपणे तू स्वतःचा विवेक जागवून स्वतःला हे सांगू शकलास की आत्ता मी करतोय तो कंटाळा आहे, आळस आहे, आळस माझ्यासाठी चांगला आहे का नाही, मग ते पुढचे प्रश्न आपोआप मनात यायला लागतात की मी आत्ता आळस करतोय. आळस हे आपल्या डोक्यात नकारात्मक भावना आहे हे एकदा लक्षात आलं, मला आत्ता कंटाळा आला आहे, आळस आला आहे, हे बरोबर नाही. हे पुढचं तू स्वतःशी होणारं भांडण सहज जिंकू शकतोस. पण त्याविषयी तू सावधच राहिला नाहीस, जाऊ दे यार, आणि तू पुढचा विचारच केला नाहीस आणि स्वतःचं डोकं तू बधीर करायचा प्रयत्न केलास किंवा केलास, तर त्याने तुझा वेळ फुकट जाईल, तुला काही मिळणार नाही, तुझी कामं अडकून राहतील आणि मग पुन्हा जैसे थे ये रे माझ्या मागल्या असं सगळं सुरू होईल. तर ते मला कृपाळूपणे अल्पधारिष्ट त्या क्षणी फक्त आपल्याला एवढं करायची गरज आहे की आपल्या त्या क्षणातला आपला भाव आपण स्वतः ओळखायची गरज आहे. तो एकदा ओळखला की त्यावर मात करणं सोपं होतं. आपण करूच असं नाही, पण ते खूप सोपं होतं असं तो म्हणतो लेखक. असं तो म्हणतो आणि ते मी करून पाहिलं आणि मग ते मला जाणवलं की जोवर मी ते करत होतो, जेव्हा मी ते करतोय तेव्हा मला त्याचा फायदा होतो. पण ते सगळ्याच बाबतीत होतं, मग तुझ्या एकंदरीत सगळ्या आयुष्यात बाबतीत तुला सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही करशील त्या प्रत्येक क्षणात तुला सावध राहायचं. तुझे डोळे उघडले आणि तू उठला नाहीयेस, मग तू स्वतःला सांगितलं अरे आळस करतोय. मग ते तिथूनच सुरू झालं ना, तिथून सुरुवात झाली अगदी प्रत्येक गोष्ट. पण ते की तू तेवढा सावध राहायला हवा. मग ते जसे हे नेते मंडळी राहतात की ते सतत सावध असतात, ते बोलताना पण जपून बोलतात, लोक म्हणतात जीभ घसरली किंवा काही काहींच्या बाबतीत. पण म्हणजे बाकीचे जे आहेत ते तेवढं स्वतःचे शब्द ना शब्द जपून वापरत आहेत, कारण ते हाय स्ट्रेस सिच्युएशनमध्ये जगतात सतत. अच्छा, पूर्णपणे तणावात असतात, त्यामुळे त्यांना ती सवय लागलेली असते, सराव झालेला असतो त्यांचा. ओके, म्हणून ते सतत सावध असतात. स्ट्रेसमुळे सावध झाले असतात का? मग ते स्ट्रेस, हाय स्ट्रेस सिच्युएशन असतं असं नाही, तसं नाही. त्यांनी स्ट्रेसवर मात मिळवलेली आहे, त्यांनी स्वतःची जडणघडण अशी केलेली आहे की त्यांना हाय स्ट्रेस सिच्युएशन्स वाटत नाहीत.
अच्छा. ते आपल्यासारख्या ज्यांना सवय नाही, सराव नाही अजिबात, त्यांच्यासाठी या परिस्थिती फारच अंगावर येणार आहेत. हा, अरे बापरे, एवढे लोक माझ्या नावाने शंख फोडत आहेत, माझ्यावर एवढे मीम्स तयार होत आहेत, मला वाटेल ते बोलत आहेत. पण मला माहिती आहे की त्यातले किती कोणती गोष्ट निरर्थक आहे. मला माहिती आहे माझं वास्तव काय आहे. 4 लोक जे मला अजिबात ओळखत नाहीत ते मला शिव्या घालतायत, तर त्याने मी डगमगून जाता कामा नये. हे मनाचं धारिष्ट्य निर्माण व्हायला मला त्या अनुभवातनं आधी जावं लागेल. पहिले काही दिवस मला त्या शिव्या खाऊन त्यावर प्रक्रिया करावी लागेल की हो, हे आयुष्य असंच असतं आणि हे मला झेपणारं आहे का? हो, मला झेपणारं आहे. त्यांनी मनाची तयारी त्या गोष्टीची आधीच केली असते की हे होणार आहे आधीच. म्हणजे ते त्यातून जगतच शिकतात ना, अर्थातच. बरोबर. आणि मग त्यांना तू जगत गेला असतं असं तर कधी होत नाही. तू अगदीच वेड्यासारखा वागला नसशील तर असं तर होणार नाही की आज तुझं सगळं व्यवस्थित आहे आणि उद्या एकदम भलतंच झालं, पार टोकाला जाऊन अख्खं जग तुला शिव्या घालायला लागलं. ते तू काहीतरी फार मोठी घोडचूक केलीस तर होईल. पण तू टप्प्याटप्प्याने जसं जसा पुढे सरकतोस तशा तुझ्या चुका पण टप्प्याटप्प्याने छोट्या मोठ्या होत जातात. आणि त्यामुळे तुला सवय होत जाते की ठीक आहे, जिकडे आपण चुकतो किंवा जिकडे आपण लोकांना आवडणार नाहीत अशा प्रकारचे निर्णय घेतो, तिथे आपल्याला अशा प्रकारची प्रतिक्रिया येते किंवा अशा स्वरूपाची किंवा अशा पातळीवरची प्रतिक्रिया येते आणि ती आपल्याला सहन करता येते. ठीक आहे, मग आता मी आणखीन एक पाऊल पुढे जातो कारण मला हे सहन करता येते. मग माझी टप्प्याटप्प्याने मर्यादा मी वाढवून बघतो की मला किती झेपते ते मी तपासून पाहतो. त्यांची मानसिकता तशी टप्प्याटप्प्याने होत जाते. हो. पुढची ओळ आहे, तिसरी ओळ, सुखानंद आनंद कैवल्य दानी. दानी म्हणजे देणारा. मग राम सुखानंद देतो, आनंद देतो, कैवल्य मोक्षप्राप्ती करून देतो. मग असा आपला विवेक जो आपल्याला, जर आपण आपल्या विवेकाचं सतत ऐकत राहिलो, जितकं शक्य होईल तितकं तरी ऐकत राहिलो, तरी मग आपलं आयुष्य आणखीन सुखकर होत जातं. आपल्याला आनंद मिळतो. पहिल्या 2 गोष्टी पाळल्यास, थोडंसं धैर्य ठेवलं, थोडं धैर्य ठेवलं आणि सतत जाणीव ठेवली की माझा विवेक आहे आणि आपण तो बधीर न करता वागत राहिलो. थोडक्यात जे करता येईल ते करत राहिलो, योग्य आहे त्या क्षणी ते, तर मग आपलं आयुष्य सुखकर होतं. ते मला पण तोच अर्थ वाटतो या तिसऱ्या ओळीचा. म्हणजे आपण जर असा केलं, कारण शब्दशः अर्थ तो आहे की आनंद देणारा आणि तो कैवल्य म्हणजे मोक्ष देतो राम. हो. पण मग थोडक्यात हा सेल्फ हेल्पच्या दृष्टीने हा श्लोक फार फिट बसतो असं म्हणता येईल आपल्याला. कारण तू सतत तुझा विवेक जवळ आहे याची जाणीव ठेव. तो तुझ्याकडनं त्या क्षणी फार थोडी अपेक्षा ठेवत असतो आणि जर तू ती अपेक्षा पूर्ण केलीस तुला सुखी होशील, तर सुखी होशील. म्हणजे 3 ओळीत सगळं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. 36व्या श्लोकात शिकलो की सत्सद विवेक बुद्धीने वागा सतत आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. थोडंसं कष्ट सहन करा, म्हणजे देवाच्या दृष्टीने थोडे की आपण जर मग अशी डिस्कशन केलं की कधी कधी आपल्याला आळस येतो तो झटका, आणि ते केलं तर आनंदी व्हाल. पण तो देवाच्या दृष्टीने सोपा असं म्हटलं, पण जर आपण त्याच्यावर नीट विचार केला तर आपल्या दृष्टीने सुद्धा तो सोपा आहे. फक्त आपल्याला सावध राहायची गरज आहे. आपण स्वतःला बधीर करायचा प्रयत्न करतो, ते करता कामा नये. बरोबर. मी एक कोट पण थोडंसं मीमसारखं होतं ते, पण ते कोट होतं शेवटी आणि ते माझ्या मनात खूप राहिलं की म्हणजे मला एक्झॅक्ट फोटो सापडला आहे तो, मी इथे लावेन बाजूला कुठेतरी. अ मॅन हू लॅक्स पर्पज डिस्ट्रॅक्ट्स हिमसेल्फ विथ प्लेजर. हा फोटो मला सापडला आणि तो त्याचा म्हणजे माझ्या डोक्यात ते खूप राहिलं. ओके. हां, की आणि मग त्यामुळे मी स्वतःला दरवेळी तर जमत नाही, पण जेव्हा जेव्हा मला आठवण होते, जेव्हा जेव्हा मला हे कोट आठवतं, किंवा मराठीत उद्धृत म्हणतात, जेव्हा जेव्हा मला ते आठवतं तेव्हा मी लगेच मला थांबवणं स्वतःला सोपं होतं की ठीक आहे, मी आत्ता काहीतरी बिंज वॉच करतो आहे, कुठली तरी सिरीज पाहतो आहे, कुठला तरी सिनेमा पाहतो आहे आणि प्रत्यक्षात माझी कामं पडलेली आहेत किंवा मला सापडत नाही की मी काय करावं. तर ते आठवल्यानंतर मी स्वतःला आठवायला मदत करतो की पण कधीकधी जर माझा मूड खूप खराब असेल तर त्याचा उलट परिणाम पण होतो. हो ना, पर्पजच नाही आयुष्यात. खरंय, असं कधी होत नाही एवढं. असं जर मूड खराब असेल तर तसंही होतं की नाहीच आहे माझ्यात, खरोखर नाही करायचं मला आत्ता काही, मला टाइमपासच करायचा आहे. हे पण होऊ शकतं. नाही, टाइमपास करायचं हे होऊ शकतं की मला माझ्या आयुष्यात पर्पज आहे, पण मला आता काही करायचं नाही, तर मला हे करायचं असं. पण मग ते शेवटी होतं की आता सुद्धा आयुष्यच आहे ना चालू माझं,
आत्ता मला करायचं नाही, आत्ता मी ब्रेक असा टाइम प्लीज म्हणून माझं आयुष्य थांबलं नाही आहे. हां, मग ते तुझं ध्येय एवढं मोठं आहे आणि तुला ते किती पटकन गोष्ट साध्य करायची आहे त्याच्यावरती ते त्यावर. अवलंबून आहे. पण ते पटकन आपण म्हणतो कारण आपण हे गृहीत धरतो की आपण खूप जगणार आहोत. कारण आपण आपल्याकडे आता भरपूर असं वेळ आहे. विचार नाही करत की हां. आता तू काय पण होईल प्रत्यक्षात आपण त्या दृष्टीने मेहनत घेत राहायला हवी. तुला. बरोबर. असो, आणि जर ती घेतली आपण आणि तर पूर्ण आपण वेळ ते सावध राहिलो तर सुखानंद आनंद कैवल्य माहित नाही मिळेल की नाही. सुखानंद आनंद तरी मिळू शकतो. हो. असं या 2 श्लोकातनं आपण शिकलो. आमची ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा. कमेंट करा, जसे तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. आणि जर आवडली नसेल किंवा तुम्हाला दुसरी काही सुधारणा सुचवायची असेल किंवा या श्लोकामधलं तुमचे विचार तुम्हाला मांडायचे असतील तर तेही आम्हाला सांगा. धन्यवाद. धन्यवाद.